खामगाव अकोला महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। भरधाव कार डिवायडरवर धडकून पेटल्याने एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर नागरिकांनी चौघांना वाचवले असून जखमींवर उपचार सुरू आहेत। खामगाव अकोला महामार्गावर 22 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। अमरावतीहून उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार क्रमांक MH24 AW 7904 या गाडीचा अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित झाली। हॉटेल सुदर्शन जवळ डिवायडरवर आदळल्याने पेट्रोल टाकीचा भडका उडाला आणि कारने क्षणार्धात पेट घेतला। या अपघातात कार चालक अरुण बाबूराव चिंचणसुरे वय 36 वर्ष राहणार लातूर यांचा कारमध्येच जळून दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र प्रसंगावधान दाखवून परिसरातील नागरिकांनी कारमधील अन्य 4 प्रवाशांना वाचवले। यामध्ये आशिष चिंचणसुरे वय 32 वर्ष, लक्ष्मी चिंचणसुरे वय 61 वर्ष आणि शारदा पुणे वय 55 वर्ष हे जखमी झाले असून त्यांना तातडीने खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। मृतक अरुण बाबूराव चिंचणसुरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून त्याचा पंचनामा सुरू आहे। या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत।